दुसरा इतिहास अध्याय 11। यरुशलेमेस आल्यावर रहबामाने यहुदाचा व बन्यामीनाचा वंश यातून एकंदर 1,80,000 निवडक योद्धे जमा केले। इस्रायलाशी लढाई करून रहबामाच्या हाती राज्य परत यावे असा ह्यात हेतू होता। तेव्हा देवाचा माणूस शमाया यास परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की, यहुदाचा राजा शलमोन पुत्र रहबाम, यहुदा व बन्यामीन यांच्या कुळातले सर्व इस्रायल लोक यास असे सांग, परमेश्वर म्हणतो, आपल्या बांधवांवर स्वारी करून लढू नका। तुम्ही सर्व आपापल्या घरी परत जा, कारण ही माझी करणी आहे। त्यांनी परमेश्वराचे हे वचन ऐकले व तदनुसार यराबामावर जावयाचे सोडून ते सर्व परत गेले। मग रहबाम यरुशलेमेत राहू लागला आणि यहुदाच्या संरक्षणासाठी त्याने पुढील तटबंदीची नगरे बांधली: बेथलेहेम, एटाम तकोवा, बेथ सूर, शोखो, अदुल्लाम, गथ, मारेशा, सीफ, अदोरीम, लाखीश, अजेका, सोरा, अयालोन व हेब्रोन ही यहुदातली बन्यामिनातली तटबंदीची नगरे त्याने बांधली। त्याने आणखी दुर्गांची तटबंदी केली व त्यावर नायक नेमिले आणि त्यात अन्नसामग्री, तेल व द्राक्षारस यांचा साठा केला। मग प्रत्येक नगरात त्याने ढाली व भाले यांचा पुरवठा करून त्यास अधिक मजबूती आणली। यहुदा व बन्यामीन हे तर त्याचेच होते। अखिल इस्रायलातील याजक व लेवी आपले सर्व प्रदेश सोडून त्याचकडे गेले। या प्रकारे सर्व इस्रायलात लेवी आपली शिवारे व वतने सोडून यहुदा व यरुशलेम येथे आले, कारण त्यांनी परमेश्वराप्रित्यर्थ याजकाचे काम करू नये म्हणून यराबाम व त्याचे पुत्र यांनी त्यास घालवून दिले होते। यराबामाने उच्च स्थानासाठी, बोकडांच्या मूर्तींसाठी व त्याने केलेल्या वासरांच्या मूर्तीसाठी आपलेच याजक नेमिले। इस्रायलाच्या सर्व वंशातले जे लोक इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या भजनी मनोभावे लागले होते, ते सर्व आपल्या वडिलांचा देव परमेश्वर याच्या समोर बली अर्पण करण्याकरिता लेव्यांच्या मागून यरुशलेमेस आले। या प्रकारे त्यांनी यहुदाचे राज्य स्थिर करून शलमोनाचा पुत्र रहबाम यास 3 वर्षे बळकट केले। ते 3 वर्षेपर्यंत दावीद व शलमोन याच्या मार्गाने चालले। रहबामाने दावीद पुत्र यरीमोत आणि इशाय पुत्र अलियाब याची कन्या अबिहैल याजपासून झालेली महलत हिजशी विवाह केला। तिच्या पोटी त्यास यऊश, शमर्या व जाहम हे पुत्र झाले। तिच्या मागून त्याने अबशालोमाची कन्या माका बायको केली। तिच्या पोटी त्यास अबिया, अथ्थय, जीजा व शलोमित ही मुले झाली। रहबाम आपल्या सर्व पत्नी व उपपत्नी याहून अबशालोमाची कन्या माका हिजवर अधिक प्रीती करीत असे। त्याने 18 पत्नी व 7 उपपत्नी केल्या व त्यास 28 पुत्र व 60 कन्या झाल्या। रहबामाने माकाचा पुत्र अबिया यास त्याच्या सर्व बंधूंमध्ये मुख्य व सरदार नेमिले। त्यास राजा करावे असा त्याचा मानस होता। तो मोठ्या चतुराईने वर्तला। त्याने आपल्या सर्व पुत्रास यहुदा व बन्यामीन यांच्या सर्व प्रदेशातील प्रत्येक तटबंदी नगरात निरनिराळे ठेविले व त्यास खाण्यापिण्याची विपुल सामग्री पुरवली व पुष्कळ बायका करून दिल्या।